आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेअरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव. नमस्कार. एका महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपला प्रश्न बघा पडद्यावर. पुत्रप्राप्तीचा प्रचार करून बालाजी तांबेंनी कायदेभंग केला आहे का? बालाजी तांबे हे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. बडी मंडळी, बाळासाहेब ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत अनेक बडी मंडळी त्यांच्याकडे जातात. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, आयुर्वेदीय गर्भसंस्कार. या पुस्तकामार्फत त्यांनी मुलगा होण्यासाठी काय करावं, पुत्रप्राप्तीसाठी काय करावं हे सांगितल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार केली गेली आणि या तक्रारीनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा म्हणजे PCPNDT या कायद्याचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बालाजी तांबेंनी चूक केली आहे का? अशा प्रकारे गर्भसंस्काराच्या नावाखाली मुलगा कसा होईल हे सांगणं या देशामध्ये गुन्हा आहे का? काय म्हणणं आहे कायदेतज्ञांचं, डॉक्टरांचं, हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे, कायदेतज्ञ आहेत. या विषयात त्यांनी मोठा अभ्यास केलेला आहे. सोबत आहे डॉक्टर कामाक्षी भाटे. डॉक्टर कामाक्षी भाटे या स्त्रीरोगतज्ञ आहेत. माझ्यासोबत आहेत पुण्याहून डॉक्टर समीर जमदग्नी, जे आयुर्वेदाचार्य आहेत. आणि माझ्यासोबत आहेत पुण्याहूनच मधुराणी गोखले प्रभुलकर, ज्या अभिनेत्री आहेत आणि हे जे आयुर्वेदिक गर्भसंस्कार जे पुस्तक आहे त्यांच्यावर त्यांचंच छायाचित्र आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालाजी तांबे यांच्या त्या समर्थक आहेत. माझ्यासोबत आहेत नाशिकहून या प्रकरणातले तक्रारदार गणेश बोराडे आणि सोबत नाशिकहून आहेत नाशिकचे नामवंत डॉक्टर चंद्रकांत संकलेचा. मी चर्चेला सुरुवात करतोय गणेश बोराडे तुमच्यापासून, कारण हे जाणून घ्यायचं आहे तुम्ही तक्रार का केलीत आणि कसा तिचा पाठपुरावा केलात. काय केलं नेमकं तुम्ही? 23 नोव्हेंबर 2015ला मी या संदर्भामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक अहमदनगर डॉक्टर सोनवणे यांच्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या आधारे डॉक्टर सोनवणे यांनी त्याची चौकशीचे आदेश दिले. जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत असं ठरलं होतं का त्या डॉक्टर बालाजी तांबे आणि त्या पुस्तकाचे प्रकाशक अभिजित पवार आणि पुस्तकाचे विक्रेते दत्ता स्टोर्सचे संदीप मुळे यांनी PCPND कायद्याच्या कलम 22चा भंग केला आहे आणि ह्या सर्वांवर कारवाई करावी. आणि या संदर्भामध्ये संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक PCPND कायद्याचे समूहचे प्राधिकारी डॉक्टर राजू घोडके यांना आदेश दिले होते. त्या आदेशानुसार त्यांनी बालाजी तांबे, अभिजित पवार आणि दत्ता स्टोरचे जे मालक आहेत त्यात सगळ्यांचे जबाब नोंदवले. ते नोंदवून पुन्हा एकदा त्या प्रकारावर योग्य कारवाई करण्याकरता जिल्हा शल्यचिकित्सकांना ते प्रकरण पाठवलं होतं. ह्या दरम्यान नंतर 19 जानेवारीला PCPNDच्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये एक चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि MUHS यांचं ओपिनियन घ्यावं आणि ओपिनियन नंतर योग्य ती कारवाई करावी असं ठरलं. पण या सगळ्या दरम्यानच्या कालावधीमध्ये 5 ते 6 महिने गेले पण कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. म्हणून गेल्या महिन्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर SM सोनवणे यांना 1 नंबरचा आरोपी करून मी संगमनेरच्या त्या न्यायालयामध्ये PCPND कायद्याचा भंग झाला या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 1 नंबरचे आरोपी डॉक्टर सोनवणे होते, 2 नंबरचे बालाजी तांबे आणि 3 नंबर अभिजित पवार होते. आणि मी ही केस दाखल केल्याच्या नंतर प्रशासनाने कुठंतरी हालचाल केली आणि MUHSचा अहवाल प्राप्त करण्याकरता पाठपुरावा केला आणि ती अहवाल आल्याच्या नंतर 13 जूनला प्रशासनाने स्वतःहून त्या तक्रार दाखल केली कोर्टामध्ये आणि आज या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली आहे. ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे, मला तुमच्याकडे यायचं आहे कारण तुम्ही कायदेतज्ञ आहात. कायदा काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगा. पण त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे, हे बालाजी तांबेंचं आयुर्वेदीय गर्भसंस्कार पुस्तक माझ्या हातामध्ये आहे. या पुस्तकाच्या 194 नंबरच्या पानावर हा तथाकथित आक्षेपार्ह मजकूर आहे. या मजकुरामध्ये असं त्यांनी लिहिलेलं आहे की एखाद्या कुटुंबात मुलगी असताना नंतर मुलगा व्हावा अशी इच्छा असल्यास काही वावगं ठरू नये. त्या दृष्टीनं आयुर्वेदात पुत्रप्राप्तीसाठी म्हणजे मुलग्याच्या जन्मासाठी विशेष इलाज सुचवलेले असतात. तसेच मुलगी हवी असली तर त्यासाठीही इलाज सुचवलेले असतात.
गर्भधारणा झाल्यानंतर गर्भात मुलगा असो वा मुलगी त्या अपत्याचे सर्व शरीर उत्तम तयार व्हावे, रोगग्रस्त नसावे आणि संपूर्ण आयुष्यभर पुरेल असे वीर्ययुक्त व ओजसयुक्त असावे अशी धारणा असते. त्यासाठी काय तिथे विधी करायचे, संस्कार करायचे यांनी त्यांनी माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ, वडाच्या झाडाच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला गेलेल्या फांद्यांचे कोवळे कोंब दुधात वाटून तयार झालेल्या मिश्रणाचे पुष्य नक्षत्रावर मुलगी हवी असल्यास डाव्या नाकपुडीत तर मुलगा हव्या असल्यास उजव्या नाकपुडीत नस्य करावे असे वगैरे विधी सांगितलेले आहेत. म्हणजे नागपुडीमध्ये काहीतरी त्यांनी बनवून म्हणजे वडाच्या कोंबाचं दुधात वाटून वगैरे करायचं. मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी असं ते लिहित आहेत. हा मजकूर कायद्याच्या दृष्टीने आक्षेपार्ह काय आहे? कायद्याच्या दृष्टीने PCPNDT कायद्याच्या दृष्टीने हा अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपला कायदा काही असं सांगत नाही की मुलगा व्हावा म्हणून काय प्रयत्न करायचा आहे ह्याला कायद्यात शिक्षा आहे असं नाही आहे. तर लिंग निवड किंवा लिंग निदान ही जी प्रक्रिया आहे त्यालाच कायद्यामध्ये शिक्षा आहे. कोणत्याही प्रकारची लिंग निवड, कुठल्याही प्रकारची मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी हो हे आधी ठरवणं किंवा आधी त्यासाठी काही प्रयत्न करणं हाच गुन्हा आहे. दोन्ही म्हणजे गर्भधारणापूर्व किंवा गर्भधारणा झाल्यानंतर या दोन्ही वेळेला अशा पद्धतीचा प्रयत्न करणं किंवा त्या प्रोसिजरचा प्रचार आणि प्रसार करणं या दोन्ही कायद्यात गुन्हा आहेत. दोन्ही कायद्यामध्ये गुन्हा आहे. आणि याला कायद्यात किती 3 वर्षाची शिक्षा? याला जास्तीत जास्त 3 वर्षाची शिक्षा आहे आणि शिवाय दंडात्मक कारवाई सुद्धा होऊ शकते याच्यावरती. ठीक आहे. माझ्यासोबत डॉक्टर समीर जमदग्नी आहेत, डॉक्टर कामाक्षी भाटे आहेत आणि डॉक्टर चंद्रकांत संकलेचे आहेत. यापैकी जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आहेत. मी त्यांच्याकडे पहिल्यांदा जाणार आहे. डॉक्टर जमदग्नी, हे जे अशा प्रकारचं गर्भसंस्कार हे पुस्तक आहे हे बाजारात उपलब्ध असलेलं एकमेव पुस्तक नाही. अशा प्रकारची असंख्य पुस्तकं आहेत आणि जवळजवळ 18 पुस्तकांविरुद्ध अशा केसेस झालेल्या आहेत. याच्यामध्ये काहीतरी विधी सांगितलेला आहे आणि बालाजी तांबेंचा असा दावा आहे, मी काही नवीन सांगितलेलं नाही, आयुर्वेदानुसारच हे सांगतोय. आम्ही विश्वकोश तपासला, विश्वकोशामध्ये सुद्धा हा अशा प्रकारचा विधी दिलेला होता. तुमचं काय म्हणणं आहे याबाबत की आयुर्वेदाचा आधार आहे का याला? त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. पण मी डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर कामाक्षी भाटेंकडे, नंतर जातो आहे डॉक्टर समीर जमदग्नींकडे. डॉक्टर कामाक्षी भाटे, अशा प्रकारचे विधी करून जे हे पुत्रप्राप्तीचे किंवा पुत्रीप्राप्तीचे प्रयत्न होतात त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही गायनोकॉलॉजिस्ट आहात. मी याच्याकडून 3 दृष्टिकोनातून बघते. पहिला म्हणजे सायंटिफिकदृष्ट्या हे चुकीचं आहे. कारण गर्भ राहतो तेव्हा महिलेचं बीज आणि पुरुष बीज याचं मिलन जेव्हा होतं तेव्हा कुठल्या प्रकारचा हे असतो, एक्स प्रकारचा स्पर्म असतो का वाय प्रकारचा स्पर्म असतो, त्याच्यावर मुलगा होईल किंवा मुलगी होईल हे आधीच ठरतं. म्हणजे असं 2 महिन्यानंतर कुठला तरी म्हणजे असा करून प्रकार करून काही नाकात घालून त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाही दिसत आहे. तर सायंटिफिक दृष्ट्या हे चुकीचं आहे असं मला वाटतं. दुसरं असं आहे, सामाजिक दृष्ट्या ही फसवेगिरी आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या समाजामध्ये पुरुष प्रधानता आहे, मुलगा व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि असं असताना म्हणजे जर आपण अशा प्रकारे त्यांना अशी भूल दिली की तुम्ही मुलगा होईल, आणि ऐकू येत नाहीये मला काहीच. नाही बोला, तुम्ही तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत, बोलत राहा. सांगितलं लोक त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतील आणि हे कायद्याने गुन्हा आहे. जसं आता मनीषा तुळपुळे ताई म्हणाल्या तर त्याप्रमाणे हा कायद्याने गुन्हा आहे. ठीक आहे. म्हणजे हे तिन्ही प्रकारे हे चुकीचं आहे असं मी मानते. अगदी नेमकेपणाने तुम्ही सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट म्हणजे सायन्सनुसार हे असं काही होत नाही. सायन्सप्रमाणे वेगळ्या प्रकारे गर्भधारणा होते. नंबर 2 ही फसवेगिरी आहे असं, कारण समाजाच्या मानसिकतेचा फायदा उठवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि तिसरं म्हणजे कायद्यानुसार हा गुन्हा आहे. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. मी नाशिकला जातो आहे, डॉक्टर चंद्रकांत संकलेच्या माझ्यासोबत आहेत. डॉक्टर चंद्रकांत संकलेच्या, मला हा विषय पुढे न्यायचा आहे. डॉक्टर भाटे जे म्हणाल्या, डॉक्टर म्हणून तुमचा काय अनुभव आहे? डॉक्टर भाटे जे म्हणाल्या त्याच्याशी तुम्ही सहमत असालच,
पण अशा प्रकारे विधी करून घेऊन आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून शेकडो नागरिक प्रयत्न करत असतात. बालाजी तांबेंनी त्याचा फायदा उठवलाय असं तुम्हाला वाटतं का? एक डॉक्टर म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे? हा फायदा तर उठवलाच आहे, पण खोटी आशा आणि खोटी स्वप्न दाखवून पुत्रप्राप्ती हा एक भाग झाला, पण तुमचं बाळ तेजस्वी होईल, तुमचं बाळ भयंकर हुशार होईल असे काहीतरी खोट्या अवास्तव स्वप्न दाखवून त्यांनी अनेक लोकांचं नुकसान केलेलं आहे. लोकांना वाटतं की आपण गर्भसंस्कार केले म्हणजे आपला मुलगा शाळेत पहिला येईल, बॅडमिंटनच्या स्पर्धेत चॅम्पियन होईल, आणि ते नाही झालं, या अवास्तव अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की मग त्या दडपणाखाली फॅमिलीचं पूर्ण वातावरण बिघडते. कुठलाही शास्त्रीय पुरावा नसताना काहीतरी मंत्र किंवा संगीत ऐकून तुमचं बाळ चांगलं होईल किंवा तुम्हाला अमुक बाळ होईल हे सांगणं हे निश्चित नुकसानकारक आहे आणि समाजाचं अहित करणार आहे. म्हणजे माझ्या मते अख्खी पिढीच्या पिढी खराब होणार आहे की आईवडिलांना वाटतं आपण इतके पैसे खर्च केले आणि आपलं काय बाळ सगळं लाखात एक असं होणार आहे. तर असं काही नसतं. संस्कार हे तुम्ही कसे वागता त्यानुसार होता. नुसता कुठला तरी फोटो पोटासमोर धरून किंवा पोटाला लेप लावून किंवा त्यांनी दिलेलंच संगीत ऐकून असं कधी कुठलं याला शास्त्रीय पुरावा नाही, आणि हे पूर्णपणे लोकांच्या वीक मानसिकतेचं गैरफायदा घेणं आहे. सर, मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे, गर्भसंस्कार हेच थोटांड आहे असं तुमचं म्हणणं आहे की यातला हा एक विधी ज्याला आयुर्वेदामध्ये पुंसवन संस्कार म्हणतात तो विधी थोतांड आहे का पूर्ण गर्भसंस्कार थोटांड आहे? नाही, गर्भसंस्कारामध्ये त्यांनी बेमालूमपणे चांगल्या आणि अशास्त्रीय गोष्टींची सांगड घातली आहे. उदाहरणार्थ, आहार चांगला असायला हवा हे बरोबर आहे, व्यायाम करायला हवा हे बरोबर आहे, मातेने प्रसन्न राहायला हवं हे सुद्धा बरोबर आहे, पण अमुक मंत्र म्हणा, अमुक फोटो समोर धरा, अमुकच संगीत ऐका आणि त्याच्याने बाळ तेजस्वी होईल हे लोकांचा गैरफायदा घेणं आहे. माझ्या मते हे पैसे कमवण्यासाठी केलं जातं. तुम्ही फार महत्त्वाचं सांगताय की या पुस्तकामध्ये अशास्त्रीय आहे. अगदी तुमचा मुद्दा पोचलाय सर. या पुस्तकामध्ये चांगल्या आणि वाईट किंवा खऱ्या आणि भ्रामक अशा गोष्टींची सांगड घातलेली आहे आणि यातून लोकांची दिशाभूल होते असं तुमचं म्हणणं आहे. डॉक्टर समीर जमदग्नीशी आपला संपर्क झालेला आहे. डॉक्टर समीर जमदग्नी, तुम्ही आयुर्वेदाचार्य आहात, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात. मी मगाशी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता, जो तुमच्याशी संपर्क तुटल्यामुळे ऐकू गेला नाही, तो पुन्हा विचारतोय. बालाजी तांबेंचा असा दावा आहे की ते वेगळं काहीच करत नाही आहे. हे विश्वकोशात, हे आयुर्वेदातच म्हटलेलं आहे आणि आम्ही तपासलं तर अशा प्रकारची नोट विश्वकोशात सुद्धा आढळली की आयुर्वेदात अशा प्रकारचा पुंसवन संस्कार होतो. तुमचं काय म्हणणं आहे? हे आयुर्वेदामध्ये मूलतः हे आहे ज्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे किंवा दोषच नाही आहे आणि बालाजी तांबे त्याचं अनुकरण करताय. तुम्ही कसा प्रकाश टाकाल यावर? हां, कसं आहे, पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जे काय विचार करतोय आत्ता सगळेजण, त्याच्यामध्ये पुंसवन असं म्हटल्यानंतर त्याचा अर्थ काय होतं हे पहिले लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की पुंसवन विधी हा फक्त मुलगा होण्यासाठी आहे असं मुळीच नाही आहे. त्या विधीतले जे बदल आहेत ते मुलगी होण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतात. म्हणजे आयुर्वेदाने असा कधी भेदभाव केला नाही आहे की फक्त पुरुष गर्भ उत्पन्न करायला पाहिजे किंवा स्त्री गर्भ उत्पन्न करायला पाहिजे. हा पहिला भाग लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं, संस्कारो ही विषय गुणांतराजानं उच्चते असं म्हटलेलं आहे. तर 16 संस्कार जे आहेत त्यापैकी हा एक संस्कार आहे आणि आपला खाण्यापिण्याचा संबंध जो आहे तो आपल्या प्रकृतीवरती येत असतो, आपल्या मनावरती येत असतो. आणि आयुर्वेद हे आस्तिक शास्त्र आहे, म्हणजे कोणत्या तरी हायपोथेसिसला धरून ते विचार करत असतं. आधुनिक शास्त्राचा विचार आणि आयुर्वेदाचा विचार हा भिन्न आहे. म्हणजे ही दोन्ही शास्त्र जी आहेत ती वैद्यकशास्त्र म्हणून बघितली जातात, पण आयुष्याचा वेद तो आयुर्वेद आहे आणि आयुर्वेदाचा भाग हा आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नासाठी संबंधित असा आहे.
हे जर लक्षात घेतलं ना तर ह्या विषयाकडे बघताना तुम्ही अशी सगळ्यांनीच कुणीच कोती वृत्ती ठेवू नये. हे नक्की आहे की स्त्रीगर्भ असेल तर तो पाडून टाकावर या ज्या गोष्टी आहेत ह्या आयुर्वेदालाही मान्य नाही आहेत. गर्भपात हे पाप सांगितलेलं आहे आणि गर्भपात होत असेल तर तो थांबवण्याचे उपचार सुद्धा सांगितलेले आहेत. फक्त होतं कसं की पुंसवन असं म्हटल्यानंतर लोकांनी जो काही विचार केलेला आहे किंवा पुस्तकातनं जे वाचलेलं आहे ते जर बघितलं तर तो अभ्यासक्रमात आम्हाला विषय असतो BMSला किंवा आयुर्वेदाचार्य होत असताना. आणि दुसरा हा करिक्युलम तयार करत असताना मूळ ग्रंथांचा आधार घेतलेला असतो की याच्यामध्ये चरक, सुश्रुत, वाग्भट हे तिन्ही ग्रंथ आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा विषय जो आहे तो ह्याच पद्धतीने मांडला आहे जो आत्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे तो. तर ह्याच्यात फसवणूक वगैरे अशी काही नाही आहे. लोकांचा कसा समज होतो की एखादी गोष्ट जी आहे ती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे आणि ती करा असं म्हणत असताना पेशंटच्या संबंधामध्ये रुग्णाच्या संबंधात डॉक्टर जो असतो तो 15 मिनिटं काही गोष्टी सांगत असतो आणि पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळं रुग्ण करत असतो. तर यश अपयश ह्या ज्या गोष्टी ह्या डॉक्टर आणि तो रुग्ण या दोघांच्या संबंधातून उत्पन्न होणारी अशी गोष्ट असते. संस्काराचा अर्थ मी मगाशी सांगितला त्या पद्धतीने वर्ण चांगला होण्याची औषधं किंवा मन चांगलं होण्यासाठी किंवा सात्विकता वाढण्यासाठीची औषधं ही जी आयुर्वेदाने सांगितलेली कल्पना आहे ना ह्याच्यासाठी आयुर्वेदाचा अभ्यास असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपलं मन हे कसं आहे अन्नमय आहे. आपण जे खातो पितो वागतो त्यानुसार आपले विचार ठरतात. हे आपण प्रयोग करून जरी बघितला प्रत्येक वेळेला गिनीपिगवरती किंवा कुत्र्या मांजरावरती प्रयोग करायला लागणार नाही. आपण तूप साखर पोळी दूध भात असं सात्विकांना केलं तर आपले चिडचिड त्राग आदळपट कमी येते हे आपल्याला दिसतं. तर हा परिणाम आपल्या सप्त धातूंच्यावरती येऊन आणि नंतर बीजावरती येऊन हा प्रश्न जो असतो तो त्या पद्धतीने बघायला पाहिजे आणि या विषयाकडे त्या पद्धतीने बघणं हे खूप गरजेचं आहे. तर पुंसवन याचा अर्थ फक्त मुलगा उत्पन्न होण्यासाठी असं नसून मुलगा किंवा मुलगी उत्पन्न होण्यासाठी एवढाही विचार नसून त्याच्या मागं तिचा रंग चांगला होणं, बुद्धिस्मृती एकाग्रता चांगली होणं, तिचं बळ चांगलं असणं, व्याधिक्षमत्व किंवा इम्युनिटी सिस्टीम जी आहे तिची ती पॉवरफुल होण्यासाठी म्हणून जी औषधं आहेत त्याचा हा विचार आहे. आणि हे समजण्यासाठी आयुर्वेदाचं थोडं तरी ज्ञान असणं आवश्यक आहे. आपल्याला लहानपणापासून आपण बघतो की वात पित्त कफ याच्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. तोंडात येणारा बेडका म्हणजे कफ इतकी आपली कोती कल्पना असते. आणि आम्हाला आयुर्वेदाचा अभ्यास करत असताना आधुनिक शास्त्राचं ज्ञान जे आहे ते घ्यायला मुद्दाणून लावतात. 100 मार्काचे पेपर्स असतात आणि 50 मार्काला त्याचं पासिंग असतं. पण आधुनिक शास्त्राच्या डॉक्टर्सना या सगळ्या गोष्टींची कल्पना नसते. पण एक भारतीय म्हणून त्यांनी या गोष्टीचा सर्वंकष पूर्वग्रहवृत्ती ग्रहदूषित वृत्ती न ठेवता विचार करावा आणि मग त्यांच्या असं लक्षात येईल की आपण दोघांनी मिळून जर काम केलं तर रुग्णांच्यावरती खूप चांगला परिणाम येऊन आपला भारतवर्षातला जो समाज आहे किंवा जी मुलं आहेत ना ती जादा सक्षम ह्याच विचारांनी करता येतील. सर तुमचं म्हणणं बरोबर आहे. आयुर्वेदाविषयी मला सुद्धा आदर आहे. चंद्रकांत संकलेच्या तुमच्याकडेच येतो आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. चंद्रकांत संकलेच्या आणि कामाक्षी बाटे दोघांकडे मी जाणार आहे आणि सर तुमच्याकडे येणार आहे. चंद्रकांत संकलेच्या तुम्ही डॉक्टर जमदग्नींना उत्तर द्या. पण मला हा प्रश्न विचारायचा. ते म्हणाले आयुर्वेदिक शास्त्र आहे, मान्य आहे. काही आयुर्वेदिक औषधं चांगली असतात, पित्त प्रवृत्ती वात प्रवृत्ती हे सगळं मान्य आहे. पण काहीतरी मिश्रण डाव्या नाकपुडीत घातल्यावर मुलगी होते आणि काहीतरी मिश्रण उजव्या नाकपुडीत घातल्यावर मुलगा होतो. हा काय प्रकार आहे? म्हणजे आयुर्वेद असलं तरी त्याला काही शास्त्रीय आधार असायला नको का? चंद्रकांत संकले मी सांगतो. हो हो आता हे आपल्याला माहीत असं हवं म्हणून मी वाग्भटकृत अष्टांग आयुर्वेदाची प्रत आणली. त्यात फॅन्टॅस्टिक गोष्टी आहेत पण काही गोष्टी कालबाह्य झाल्यात. उदाहरणार्थ त्यात सांगितलंय की गर्भपात करताना राजाची परमिशन घ्या. आता राजा राहिला नाही तर आपण ते बदलायला हवं आणि सरकारची परमिशन. केवळ 3000 वर्षापूर्वी लिहिलं म्हणून बरोबर ही वृत्ती चुकीची आहे. त्यात असं लिहिलंय की कॉटवर चढताना उजवा पाय आधी टाकावा. या गोष्टी फोल आहेत हे आपल्याला माहीत आहे. हे तरी बदलायला हवं. दुसरं म्हणजे वाग्भटांनीच एका ठिकाणी लिहिलंय की निसर्गाच्या नियमानुसार शास्त्र हे प्रवाही असतं, काळानुरूप बदलत असतं. आपण आता उलटं चाललोय. जितकं जुनं असेल तितकं ते योग्य. 3000 वर्षापूर्वी सांगितलं म्हणून खरं असं न करता आयुर्वेद शास्त्राबद्दल काहीही शंका नाही. उलट माणसाचं राहणीमान, प्रकृती आणि एकूण हवामान म्हणजे ऋतूंमधला बदल तर ह्याला निगडीत अशी ती उपचार पद्धती आहे. ती अतिशय योग्य आहे. फक्त ती कालानुरूप बदलली नाही आणि आता तर आणखी खूप अतिरेकी जुन्या गोष्टींकडे जाण्याचं चाललंय. तर मला असं वाटतं की केवळ आयुर्वेदात सांगितलं म्हणून खरं असं न करता काळाच्या कसोटीवर काही गोष्टी बदलायला हव्यात. तुम्ही जे म्हणताय की या नागपुडीत अमुक टाकलं असं त्यात दिलेलं आहे आणि जमदग्नी साहेब म्हणत असतील पण त्याच्यात पुत्रप्राप्तीसाठी 10-15 श्लोक पण आहेत.
तर ते आपण काढून टाकायला हवेत. डॉक्टर भाटे, तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? जमदग्नीने जो दावा केला त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? आता आपण त्याच्याकडे अशा दृष्टीने बघूया की PCPNDT ऍक्ट आला त्याच्या अगोदर डॉक्टर्स असा दावा करत असत की हा आपला सायन्स मधला ॲडव्हान्स आहे. महिलेला, कुटुंबाला गर्भामध्ये मुलगी आहे का मुलगा आहे आधीच समजतं. मुलगी पण ते चूज करू शकतात, मुलगा पण ते चूज करू शकतात. आपण फॅमिलीला चॉईस देतोय असं वगैरे पूर्वी PCPNDT आला त्याच्या अगोदर डॉक्टर सुद्धा म्हणत होते आणि ते म्हणत होते की हे मोठा ॲडव्हान्स आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरं मी असंच म्हणते की आयुर्वेदात जे सांगितलं ते सारं खरं आहे. आयुर्वेदात जे सांगितलं ते सगळं म्हणजे अत्यंत सायंटिफिक आहे असं मानणं चुकीचं आहे असं मी मानते. डॉक्टर जमदग्नी, तुम्हाला काही उत्तर द्यायचं आहे? हां, कसं आहे, असा आमचा काही दावा नाही आहे की आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या खऱ्या आहेत असं तुम्ही जे आत्ता म्हणताय आणि सगळ्यांनी मान्य करावं असं जे वाटतं ना, ते पहिल्यांदा त्या शास्त्राचा अभ्यास झाल्याशिवाय ह्या गोष्टी समजत नाही. नास्ती आयुर्वेदाचं परम असं सूत्र आहे. आणि आत्ता आपण जे म्हटलं की डावा पाय पुढं टाकणं, उजवा पाय पुढं टाकणं, उजव्या हाताने काम करणं, डाव्या हाताने काम करणं, अशा ज्या गोष्टी सांगितल्या जातात ना, त्याच्यामध्ये शिवस्वरोदय शास्त्र नावाचं एक शास्त्र आहे आणि त्याचा अभ्यास जो आहे तो स्वरांच्या हिशोबाने केलेला असतो. इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्यांशी त्यांचा संबंध आणि योगशास्त्राची संबंध आहे. आणि त्याचा भाग लक्षात घेऊन काही ज्या गोष्टी असतात त्याचा साधा प्रयोग तुम्ही करून बघावा की गरमपणा आपल्या शरीरात खूप असताना आणि उकडत असेल तर आपण डाव्या नाकपुडीने जर श्वास घेतला चंद्रनाडीने तर आपल्या शरीरामध्ये थंडपणा येतो. आणि आपल्याला थंडी वाजत असेल आणि उजव्या नाकपुडीने जर श्वास घेतला तर सूर्यनाडी सोडून आपल्याला उष्णता येईल ती जाणवायला लागते. आणि ह्याचा परिणाम जो आहे तो आपल्या हायपोथॅलॅमस या टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटरवरती येतो असा आत्ताचा शोध आहे. म्हणजे जी गोष्ट 45-45 मिनिटांनी आपली नाडी बदलते आपल्या नाकाची, ह्याचा रिसर्च आत्ता होऊन लोकांनी आत्ता आधुनिक शास्त्राच्या हे मान्य करायला सुरुवात केली की आपण एका वेळेला ॲट अ टाईम श्वास नाकाने घेणं दोन्ही नाकपुड्यांनी, ही गोष्ट फक्त 3 वेळेला ज्यावेळेस त्रिकाल संध्या केली जाते त्यावेळेला होते. आणि तो म्हणजे पहाटेचा सूर्योदयाचा काळ, माध्यान्हीचा काळ आणि 3 संध्येची वेळ. ही भारतीय लोकांसाठी जी घटना आहे ना त्यावेळेला सुषुम्नामध्ये श्वास जात असतो. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हा एक वेगळा भाग आहे, एक वेगळा मुद्दा आहे, वेगळा चर्चेचा विषय आहे. तर ह्यांना अनुलंबून त्यांनी पाय कसा कुठं टाकायचा वगैरे या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या तुम्ही काढून जरी टाकल्या तरी काही हरकत नाही आहे. परंतु तुम्ही हे लक्षात घ्या की हे पुंसवनाचं प्रकरण आत्ता तुम्ही जे म्हटलं आहे ते फक्त मुलांसाठी असा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. मुलगा आणि मुलगी असा आयुर्वेदाने भेद केलेला नाही आहे. लोक एखादी गोष्ट विचारायला येत आहेत की मला मुलगा व्हावा म्हणून मी तुमच्यासाठी आलेलो आहे, असा प्रकार घडत असतो. आणि आयुर्वेदाने असं मुळीच सांगितलेलं नाही आहे किंवा स्त्रियांचं सगळं चांगलंपण जे काय आहे ते स्त्रियांच्या ठिकाणी कसं आहे असं चरक मुनीने सांगितलेलं आहे. तर हा विषय जो आहे तो वादाकडे न देता त्याच्या मागचा जो शास्त्रीय भाग आहे तो बघावा. दुसरा आता वेगवेगळ्या डॉक्टरांनी जे मत सांगितलं ना ह्याच्यामध्ये माझा असा अनुभव आहे व्यवहारातला, तो मी मुद्दामून सांगतो की कोणतंही शास्त्र जे आहे ना ते आपण ज्यावेळेला तपासून बघत असतो त्यावेळेला डॉक्टर लोकांची मदत वैद्यांनी घेणं, वैद्याची मदत डॉक्टरांनी घेणं, हे जर केलं गेलं तर लोकांचं कल्याण आहे. बऱ्याच वेळा असं होतं की किडनी फेल्युअरचा माणूस असतो आणि आम्ही डायलिसिस कमी करण्यासाठी औषधं देत असतो किंवा डायलिसिस सुरूच होऊ नये म्हणून. तर अशा वेळेस जर युरोलॉजिस्ट आणि आम्ही एकत्र बसलो ना तर त्या पेशंटचं निश्चित चांगलं कल्याण होतं. पैशाचा भाग हा तुम्ही बाजूला सोडून द्या, पण भारतीय लोकांना एक आयुर्वेद आहे, वैद्यकशास्त्र स्वतःचं आहे आणि आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरांनी आणि वैद्यांनी एकत्रित काम केलं ना तर लोकांचं कल्याण होणार आहे. तीच गोष्ट डॉक्टर जमदग्नी माफ करा. डॉक्टर जमदग्नी तुम्हाला थांबवतो एक मिनिट. ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या दोघांनी तुम्ही मूळ मिळून मुद्दा सोडून भलतीकडे जाता. बोला. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचं अनेक डॉक्टर असे आहेत की होमिओपॅथ, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी मिश्रण करून पेशंटना ट्रीट करतात. पण तो मुद्दा नाहीये, तो मुद्दा नाही. माझा साधा प्रश्न आहे, त्याला तुम्ही उत्तरच नाही दिलं. माझा प्रश्न हा आहे की कसलं तरी मिश्रण डाव्या किंवा उजव्या नाकपुडीत घातलं तर मुलगा मुलगी होते का? हे जर कालबाह्य असेल आयुर्वेदामध्ये तर ते फेकून द्यायला नको का? मगाशी चंद्रकांत सकलेचा जे म्हणाले आयुर्वेद जुनं आहे वगैरे बरोबर आहे, पण काळ बदललाय, हे जे कालबाह्य आहे ते फेकून द्यायला नको का? हां, तर तुमचा मुद्दा आत्ता जो आहे तो मला समजलेला आहे आणि ते मला मान्यही आहे की अशी कोणती तरी गोष्ट एकत्रित केली आहे आणि दिली आहे असं जे आपण म्हणतो ना. हां
हां, त्याच्या मागे एक विचार असा आहे की कसं आहे, नाकात टाकलेल्या औषधाचा काय परिणाम होतो ह्याच्याविषयी मी बोलतोय की हे काहीतरी आपण ठरवतोय आणि हे त्यात जे आहे असं म्हणून टाकून देण्याच्या आधी आपण त्याच्यावरती विचार करायला पाहिजे, संशोधन करायला पाहिजे आणि मग टाकून द्यायला पाहिजे. एखादी जुनी गोष्ट जी आहे ना त्याची ओढताना आपण त्याचा अनुभव काय काय घेतलेला हे बघणं गरजेचं असतं आणि वैद्य लोक हे अनुभव घेत असतात म्हणून हा प्रकार घडतो. तर नाकामध्ये मारायचे स्प्रे जे असतात वॅक्सिनेशनचे, नाकात टाकायची आधुनिक शास्त्राची औषधं, सर, पण त्यांनी हा जो मुलगा परिणाम किंवा करतायत मुलगी ना, कसं तशाच होईल? पद्धतीचा परिणाम जो होईल सर, त्या आयुर्वेदिक मला औषधांचा त्या परिणामांबद्दल काही पुंजवन विधीच्या चंद्रकांत बाबतीत बोलत सकलेच्या नाही. दुसऱ्या मला इथे जे पुंजवन लिहिलंय विधीच्या बालाजी बाबतीत हे तांबेने बोलत त्याच्याबद्दल मी बोलतोय. पुंजवन विधीच्या बाबतीत हे बोलत नाही. सर, मी आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा वाचून दाखवतो. मी तेच चंद्रकांत डॉक्टर सांगतोय सकलेच्या तुम्हाला. येतो तुमच्याकडे की नाकामध्ये उजव्या नाकात हे घातलं की मुलगी होणार, डाव्या नाकात हे घातलं की अमुक मिश्रण घातलं की मुलगा होणार. डॉक्टर संकलेचा हा काय प्रकार आहे? आजच्या काळामध्ये हे असं कोणीतरी लिहू शकतो? आयुर्वेदात असलं तरी कालबाह्य झालंय का? डॉक्टर संकलेचा आणखी त्याच्यात एक मुद्दा आहे की समतारखेस संबंध आल्यास मुलगा होतो, विषमतारखेस आल्यास मुलगी होते. हे सुद्धा शास्त्रांनी सिद्ध केलंय की हे अशास्त्रीय आहे, शक्य नाही. त्यात असा पण एक श्लोक आहे की मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संभोग झाला तर नवऱ्याचा मृत्यू होतो, दुसऱ्या दिवशी झाला तर मानसिकदृष्ट्या अपंग बाळ जन्माला येतं. तर ह्या गोष्टी सिद्ध झाल्यात की या चुकीच्या आहेत. तर ह्या काढून का टाकत नाहीत? कारण ह्याच्या मागे सामान्य जनता फरफटत जाते आणि अनेक पेशंट मला भेटतात की समतारखेत संभोग झाला, डाव्या नाकपुडीत औषध टाकलं. हा तद्दन लोकांना फसवण्याचा प्रकार आहे. मला कायदे तज्ज्ञांकडे वगैरे जायचं आहे. आपल्याकडे मनीषा तुळपुडे आहेत, त्यांच्याशी मी फारसं बोललेलं नाही आहे. पण मला डॉक्टर जमदग्नी त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला विचारायचं आहे. आयुर्वेदाविषयी आम्हाला सगळ्यांना आदर आहे. जसा ॲलोपॅथी पेशंटला जो बरा करेल ती पॅथी पाहिजे असं माझं मत आहे. आणि कोणत्या पेशंटला काय लागू पडेल सांगता येत नाही. मी स्वतः लहानपणापासून अस्थम्याचा पेशंट आहे. मी ॲलोपॅथी घेतलेली आहे, मी होमिओपॅथी घेतलेली आहे, मी आयुर्वेद घेतलेला आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या कालात मला वेगवेगळ्या पॅथीचा उपयोग झालेला आहे. एक औषध वारंवार घेतल्यावर पुढे उपयोग होत नाही तसं झालेलं आहे. त्यामुळे आयुर्वेदाविषयी मला अनादर नाही आहे. पण हा जो भंपकपणा आहे, ही जी अंधश्रद्धा आहे, त्याचं समर्थन तुम्ही करू शकाल का? कसं आहे, आता आपण जे काही आत्तापर्यंत चर्चा केली ना त्याच्यामध्ये हा प्रश्न निघालेला आहे की नाकात टाकल्यानंतर असं होतं का, हे औषध घेतल्यानंतर असं होतं का, हे जे विचार केले ना तर पुंजवन हा एवढा फक्त कोता नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि काही औषधं अशी आहेत की नाकात टाकण्यासाठी वगैरे वापरलेली आहेत. तुम्हाला जर ह्याविषयी असं वाटत असेल की ह्या गोष्टी असं टाकल्यानंतर हे होतं का नाही, तर ह्याचं उत्तर जे आहे ना, हे ज्यावेळेला आपण प्रयोग करू त्यावेळेला ह्या सिद्ध होणाऱ्या गोष्टी आहेत. मी पहिल्यापासून तेच म्हणतो की संशोधन करून ती गोष्ट त्यात जे आहे की नाही आहे हे ठरवावं. नाकात टाकलेल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो हे मगाशी मी थोडं योगशास्त्राच्या हिशोबाने सांगायचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्याचं संशोधन वैद्य आणि डॉक्टर या दोघां लोकांनी जर एकत्र बसून जर केलं ना तर ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या ठेवाव्यात, ज्या वाईट आहेत त्या काढून टाकाव्यात. एवढा साधा तो भाग आहे. आणि जुन्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत म्हणून त्या ठेवाव्यात असा आमचा अजिबात आग्रह नाही आहे. काळानुसार बदलावं आणि त्या पद्धतीने वैद्य बदलतात हेही आपण बघतोय. ज्या काही गोष्टींच्या बाबतीत वाद आहेत किंवा ही चर्चा जी आहे ती वादेवादे जी आहे ते तत्वबद्धा याच पद्धतीने चालले हे आम्हाला मान्य आहे. परंतु त्याच्यासाठी एकदम हे भंपक आहे असं म्हटलं तर आपलं भारताचं शास्त्र आहे, आपण भारत माझा देश आहे, त्याच्यातही चुका असू शकतात ना, असं काय करताय? आपलं असलं तरी चुकीचं असू शकतं. असू शकतं, आपलं आहे म्हणून वाईट आहे ते बरोबर आहे, याला काय अर्थ आहे का? आणि दोघांनी मिळून या गोष्टी करायला हव्या आहेत. नाही, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. हे असं लिहिणं आता जे डॉक्टर चंद्रकांत संकलेचा म्हणाले, डॉक्टर भाटे तुमच्याकडे येतोय, संकलेचा जे म्हणाले, डॉक्टर जमदग्नी तुम्ही हे स्पष्टपणे लोकांना सांगायला हवं, कारण तुम्ही डॉक्टर आहात, की हे जे चंद्रकांत संकलेचा म्हणाले बाकी सगळ्या विधी असो, पण काही समतारखेला अमुक केलं तमुक केलं, गर्भधारणा कशी होते हे शाळेतल्या मुलाला पण कळतं. डॉक्टर भाटे, डॉक्टर जमदग्नी स्पष्टपणे बोलत नाहीयेत हे चूक आहे की बरोबर आहे? तुमचं काय म्हणणं आहे? हे सगळं ही सगळी चर्चा ऐकल्यावर तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? पहिलं तर मी असं म्हणते की नाकामध्ये औषध घातलं तर त्याचा परिणाम होत नाही असं आपण कोणीच म्हटलेलं नाहीये, किंवा आयुर्वेद वाईट आहे किंवा टाकाऊ आहे असंही कोणी म्हटलेलं नाही. आपण असं म्हणतोय की मुलगा व्हावा म्हणून अमक्या गोष्टी करा त्या 2 महिन्यानंतर, आणि मग जो गर्भ फर्टिलाइज झालेला असेल तो मुलगा होईल किंवा मुलगी होईल असं मानणं पूर्णपणे सायंटिफिक नाहीये. हे आपण बघायला पाहिजे. आणि
भ्यायचं कारण नाहीये की आपल्या देशाचं आपण हे टाकून देतोय. आपल्याच देशात भारत देशामध्येच मुलगा व्हावा म्हणून लोक 4-4, 5-5 अबॉर्शन्स करतात, आयडेंटिफाय करतात. मुलगा आहे पोटात की मुलगी आहे, मुलगी असेल तर 4-4, 5-5 अबॉर्शन्स आपल्याच देशात होतात. म्हणून आपण काही म्हणता कामा नये. आपला देश भारत देशामध्ये चुकीची गोष्ट होत असली तर त्याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. अगदी तुमच्याकडे येतोय, माफ करा तुम्हाला खूप वेळ मी ताटकळत ठेवलं, पण ही डॉक्टरांची चर्चा महत्त्वाची होती कारण लोकांना कळलं पाहिजे होतं यात काही तथ्य आहे का. मला आता कायद्याच्या कसोटीवर सांगा, हे काय आहे, हे कुठे जातं? ते मूळ मुद्दा असा आहे ना की कुठलंही ते जे म्हणतायत की मुलीसाठी सुद्धा, मुलगी होण्यासाठी सुद्धा अमक्या नागपुडीत अमुक घातलं तर ते मुलगी होईल आणि दॅट इज ओके. कारण काय, फक्त मुलाबद्दलचा प्रश्न आहे. मुलगा होणार असं म्हटलं असेल आणि त्याच्याबद्दलचं जर मुलींचा गर्भपात करायला सांगितलं असेल तर तो गैर आहे आणि तो आयुर्वेदाला मान्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण कायद्याच्या प्रमाणे प्रत्यक्षामध्ये भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्या हे दोन्ही, शब्द मुलगा वापरले किंवा जातात. मुलगी. तेच पुढची गोष्ट म्हणजे झाली. सेक्स डिटर्मिनेशनच चूक आहे असं त्याच्या आधीचं सेक्स डिटर्मिनेशन, मुलगा होण्यासाठी अमुक करणं, मुलगी होण्यासाठी अमुक करणं, हे सुद्धा कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगारी आहे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ॲलोपॅथिक प्रतिथयश डॉक्टरने सुप्रीम कोर्टामध्ये असं ॲफिडेव्हिट दिलेलं होतं की तुम्ही जे म्हणताय की हे जी लिंग निवडीची टेक्निक आहे ते फक्त मुलासाठी आम्ही कशावरून वापरू, मुलीसाठी पण वापरू, मुलींची संख्या वाढेल. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अरे असं नाहीये, फक्त मुलग्यांसाठी नाही तर मुलींच्या बाबतीत सुद्धा हाच कायदा आहे लिंग निवडच्या विरोधात. तर त्याच्यामुळे मुळामध्येच ही गोष्ट जी आहे ती कायद्याच्या दृष्टीने, लिंग निवड कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगारी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी कामाक्षी ताईंनी सांगितली, आपल्याला डॉक्टर कामाक्षी यांनी, जरी अनसायंटिफिक टेक्निक्स जी काय आहेत त्याच्या संबंधी सांगितलं गेलं तरी सुद्धा PCPNDT कायद्याखाली ते गुन्हा आहेत. डोंबिवलीमध्ये जेव्हा अशा पद्धतीचा एक गुन्हा घडला होता तेव्हा PCPNDT बरोबर मॅजिक रेमेडीज ॲक्ट तो सुद्धा त्याला लावला गेला. त्याच्या पलीकडे आता अंधश्रद्धेच्या संदर्भात आणखीन एक कायदा सुद्धा आलेला आहे. तर त्याच्यामुळे हे कायदे सुद्धा लावता येतात की ह्या कायद्यात सुद्धा ते गुन्हे झालेले आहेत जर का ते सायंटिफिक आणि हे नसतील. बालाजी तांबेंवर लागू झालेले आहेत. लागू नाही झालेले, हे लागू दोन नाही गुन्हे झालेले. करायला पण दाखल करायला हवेत. पण गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे. PCPNDT कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय. तुमचं म्हणणं इतर जे मॅजिक रेमेडीज ऍक्ट वगैरे आहे, तेही त्यांना तेही लावायला. लावायला हवेत कारण डोंबिवलीमध्ये तशा एका केसमध्ये तो लावला गेलेला आहे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर मी जाणार आहे मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्याकडे. त्या स्वतः बालाजी तांबेंच्या समर्थक आहेत, त्यांच्या आश्रमात गेल्या होत्या. त्यांचा काय अनुभव आहे आपण बघूया. बालाजी तांबे यांचे जे पुत्र आहेत सुनील तांबे यांना फोन करण्याचा मी दिवसभरात बऱ्याच वेळा प्रयत्न केला, त्यांना SMS टाकला. त्यांचा सहकारी माझ्याशी बोलला, ते काहीतरी कामात होते, नंतर त्यांनी फोन उचलला नाही. पण मला मधुराणी गोखले प्रभुलकर यांचा अनुभवही महत्त्वाचा वाटतो कारण तिथे गेलेले लोक बालाजी तांबेच्या प्रेमात पडतात, त्यांचे समर्थक होतात. हे कशामुळे, हे मला त्याला विचारायचं आहे. पण एका ब्रेकनंतर, ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा. पुत्रप्राप्तीचा प्रचार करून बालाजी तांबेंनी कायदेभंग केला आहे का? 60% लोक म्हणतात होय, बालाजी तांबेंनी कायदा मोडलेला आहे. ब्रेक घेऊया आणि परत येऊया. ब्रेक नंतर चर्चा पुढे चालू ठेवतोय. मी थेट जातोय मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्याकडे. मधुराणी, अजिबात दडपण घेऊ नका आणि बालाजी तांबेंकडे तुम्ही गेलात, तुम्हाला काय अनुभव आला? कारण हे जे संस्कारी प्रक्रिया आहे, या पुस्तकावर तुमचाच फोटो आहे आणि ह्या प्रक्रियेतून तुम्ही गेलेला आहात, काय अनुभव आहे तुमचा? हो, मुळात मी मगाशी तुम्ही म्हणालात तसं की या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मी आहे, पण तेवढंच नाही तर हे पुस्तक मी अत्यंत तंतोतंत वाचलं आहे. मी त्या पुस्तकाची पुरस्कर्ती आहे. अनेक वर्ष आम्ही असोसिएटेड आहोत श्री गुरु बालाजी तांबे यांच्याशी. माझे सासरेबुवांपासूनच आम्ही त्यांचे फॉलोअर्स आहोत, त्यांची उपचार पद्धती पाळत आहोत आणि अत्यंत उत्तम अनुभव मला हे गर्भसंस्काराच्या बाबतीत सांगता येईल की मी हे पुस्तक अत्यंत जाणीवपूर्वक वाचलं, ते पाळलं, त्याचं मार्गदर्शन
वाचून घेतलं आणि त्याचा रिझल्ट मी माझ्या मुलीमध्ये पाहते आणि मला मुलगी आहे, मला सांगायला आवडेल. आणि तिचा जो ब्राईटनेस आहे, धाडसी आहे, ती अत्यंत क्रिएटिव्ह आहे आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय मला असं वाटतं मी या पुस्तकाला देईन. अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने लिहिलेलं हे पुस्तक आहे. मला कुठेही याच्यामध्ये कुठल्या विचित्र गोष्टींचा प्रपोगंडा केल्यासारखा किंवा चुकीच्या गोष्टींचा प्रपोगंडा केल्यासारखा वाटत नाही. आणि मीच असं नाही तर आतापर्यंत त्याच्या 4 लाख प्रती मला वाटतं खपल्या असतील. अनेक भाषांमध्ये त्यांची भाषांतरं झालेली आहेत. जगभरात अनेक मातांनी हे पुस्तक वाचले. अनेक जणी मला रोज भेटत असतात आणि सांगत असतात की आम्हाला याचा लाभ झालाय. आणि म्हणजे ही जी चर्चा चालली आहे त्याच्यात मला असं वाटतं की हे गृहीतक धरलंय की आयुर्वेद हे शास्त्र नाही आहे. पण जर मी माझ्यासारखी जर एखादी व्यक्ती असेल जी मानते की आयुर्वेद हे शास्त्र आहे असं गृहीतक धरून जर गेलं तर मला असं वाटतं की अत्यंत विशाल हेतूने लिहिलेलं पुस्तक की जेणेकरून एक उत्तम संतती प्राप्त व्हावी, उत्तम तेजस्वी आपत्य प्राप्ती व्हावी आणि पर्यायाने आपल्या देशाचं, समाजाचं आणि संपूर्ण जगाचं भलं व्हावं इतका विशाल हेतू असताना मला असं वाटतं की ही सगळी चर्चा मला त्याच्यापुढे काही फोल वाटते आणि उगाचच काहीतरी बदनामी कोणाची तरी करावी या हेतूनी हे केल्यासारखं वाटतं. आणि मला असं वाटतं आयुर्वेद इतकं महान शास्त्र असताना अशा पद्धतीने आरोप करून किंवा अशा पद्धतीने काही बोलून आयुर्वेदावरचा लोकांचा विश्वास उडवणं हे मला अत्यंत अयोग्य वाटतं. ठीक आहे, मी येतो गणेश बोराडे तुमच्याकडे. तुम्हीच तक्रारदार आहात, पण आधी मला डॉक्टर संकलेचांकडे जायचं आहे. डॉक्टर संकलेचा, मधुराणी गोखले प्रभुलकर काय म्हणतायत हे ऐकलं. प्रत्येक व्यक्तिगणिक अनुभव बदलतो. ते असं म्हणतात 4 लाख प्रती या पुस्तकाच्या खपलेल्या आहेत. आणि मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, या पुस्तकाचं प्रकाशन समाजातल्या अत्यंत मान्यवर अशा लोकांनी केलं आहे. 2 नावं मी घेतो, एक अमिताभ बच्चन आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. याचा अर्थ त्यांनी या पुस्तकाला समर्थन दिलं आहे असं होत नाही, पण त्यानंतर 4 लाख प्रती खपलेल्या आहेत, मधुराणी गोखले प्रभुलकर सांगतायत. याचा अर्थ लोक या पुस्तकात लिहिलेला मजकूर जो आहे तो गंभीरपणे घेत आहेत. त्यांना काय सांगाल डॉक्टर संकलेचा? त्या पुस्तकात लिहिलेल्या 10तल्या 4 गोष्टी चांगल्याच आहेत. आहार चांगला असावा, विचार चांगले असावेत, प्रसन्न राहावं, व्यायाम करावा, या चांगल्याच आहेत. पण ह्याच बरोबर कुठेतरी पोटाला लेप लावला म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होते, हे खुळेपण आहे. लोक याच्या मागे धावून वेगळी वेगळी तेलं, उठणे, उदबत्त्या, मंत्र, फोटो याच्या मागे लागून आपलं बाळ तेजस्वी होईल आणि अख्खा समाज तेजस्वी होईल असं नसतं. प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी असतं. दुसरं म्हणजे बालाजी तांबेंच्या पुस्तकातल्या चुकीच्या गोष्टी दाखवल्या म्हणजे आम्ही आयुर्वेद खराब आहे असं म्हणतो असं नाही. कुठलंही शास्त्र खराब नसतं. सुरी चांगली असते, तुम्ही त्यांनी जखम करता की भाजी चिरता हा मुद्दा आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या नावाखाली गर्भसंस्काराचं गाजर दाखवून बाजार मांडायचा आणि लोकांना त्या खुळेपणाच्या मागे लावायचं की कष्ट करू नका, मंत्र म्हणा, तुमचं बाळ तेजस्वी होईल. खरे संस्कार करायचे असतील तर आई वडिलांनी स्वतःचं आचरण सुधारावं, त्यांची मुलं आपोआप चांगली होतील. गणेश बोराडे, तुम्ही मूळ तक्रारदार आहात आणि तुम्ही या प्रकरणाला सुरुवात केली. येतो मधुराणी, येतो तुमच्याकडे. पण गणेश बोराडे, तक्रार करताना तुमच्या मनात काय विचार होता? कशासाठी तुम्ही तक्रार केली आहे? सर, मी पहिल्यांदा गोष्ट क्लिअर करतो. मी गेल्या काही वर्षापासून PCPNDT मध्ये काम करतोय, लेख लाडके अभियानाच्या माध्यमातून. आता मगाशी तुम्ही ज्या सेक्शन 22च्या तक्रारी सांगितल्यात त्या सगळ्या तक्रारी मॅक्झिमम माझ्या आहेत. ही माझी 21वी तक्रार आहे. पहिली मी आदिनाथ साळवींच्या विरोधात तक्रार केली ती, धनसिंग चौधरी, त्याच्यानंतर सगळ्या होऊन ही 21वी तक्रार आहे. त्यामुळे सेक्शन 22 मध्ये जिथं जिथं मी तक्रारी केल्या तिथेच गुन्हे दाखल झाले. शासनाने स्वतःहून काही केलेलं नाही. राहिला दुसरा मुद्दा पुसवन मुद्द्याबद्दल, तर 2013ला संगमनेरच्या आज ज्या न्यायालयामध्ये बालाजी तांब्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्याच न्यायालयाने इच्छित संततीसाठी पुसवन विधी एवढ्या एका वाक्यावरून 3 महिने शिक्षा दिलेली. हे सर्वात मी महत्वाचं नमूद करतो. त्याही पुढे सांगतो का हे वारंवार म्हणतात का पुसवन विधीने कायद्याचा भंग होत नाही. कायद्याचा PCPNDT कायद्याचा भंग होतो. आणि सर्वात महत्वाचं, आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्यांचा जो अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये पुसवन विधीच्या पुढे PCPNDTचा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ स्पष्टपणे आहे की पुसवन विधीमुळे PCPNDT कायद्याचा भंग होतो.
अगदी मधुराणी, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे, तुम्ही म्हणा, मग मी डॉक्टर जमदग्नीकडे जाणार आहे. कारण आता जो महत्त्वाचा मुद्दा गणेश बोराडेंनी मांडला आहे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे हे प्रकरण पाठवलं होतं आणि जमदग्नी सर त्यांनी यामध्ये कायद्याचा भंग होतं असं डॉक्टर्सनी, आयुर्वेदाच्या डॉक्टर्सनी सांगितलेलं आहे. त्याकडे मी येतो, पण मधुराणी गोखले तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे. हे मगाशी डॉक्टर असं म्हणत होते की उदबत्त्या लावा, हे असे काही फोटो ठेवा, अशा पद्धतीचे कुठलेही उल्लेख या पुस्तकामध्ये नाही आहेत किंवा कुठलेही अंधश्रद्धेला सपोर्ट करणारे याच्यामध्ये काही नाही आहे. रादर त्याच्यात हेच सांगितलेलं आहे की आई वडिलांचं आचरण कसं असावं. म्हणजे तुम्हाला जर चांगली उत्तम संतती हवी असेल तर तुम्ही पहिल्यापासनं तुमच्या राहणीमानामध्ये, जीवन जगण्यामध्ये काय बदल करावेत, असा अत्यंत शास्त्रोक्त मला असं वाटतं की आयुर्वेद अत्यंत सोप्या शब्दात या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे आणि संपूर्ण समाजाने, सर्वांनी याचा लाभ घेतला. ह्याच्यात काहीच थोतांड, चुकीचं किंवा अंधश्रद्धेला सपोर्ट करणारं असं काहीच नाही, हे मला सांगायला आवडेल. आणि जे डॉक्टर म्हणतायत तेच याच्यामध्ये रादर म्हटलेलं आहे की तुम्ही आधी उत्तम जगायला, वाचायला, विचार करायला शिका की त्याचा आपोआपच परिणाम संततीमध्ये होतो. हेच सगळं यामध्ये लिहिलेलं आहे असं मला सांगायला आवडेल. मधुराणी, हे जे मी वाचून दाखवलं पुंसवन संस्कारमधलं, ते थोटांड नाही आहे, ती अंधश्रद्धा नाही आहे की मुलगा व्हायचा असेल तर हे करा, मुलगी व्हायचं असेल तर हे करा, ज्याचा सायन्सशी काही संबंध नाही आहे. याला थोतांड नाही म्हणायचं का ह्याच्याकडे अंधश्रद्धेने बघायचं? मला असं वाटतं की हे आयुर्वेद हा शास्त्र आहे असं समजून जर त्याचाच एक हा भाग समजला तर आपल्याला सगळ्याच गोष्टी, म्हणजे ॲलोपॅथी इज ओनली द सायन्स असं धरून जर आपण चालत कोणीच म्हणत नाही मधुराणी, कशालाही काही म्हणू शकता. असं कोणीच म्हणत नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की हे डोळसपणे बघायला पाहिजे. ही जर चुकीची गोष्ट बालाजी तांबेंच्या पुस्तकात असेल आणि बालाजी तांबे किती मोठे आहेत हे याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तुम्ही म्हणाला 4 लाख लोकांनी हे पुस्तक वाचलंय म्हणजे अधिक मोठा गुन्हा होतो. मनीषा तुळपुळे, असं नाही वाटत तुम्हाला? निश्चितच, म्हणजे मुळामध्येच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का नाही वगैरे पेक्षा आतापर्यंत का झाली नाही, हे जे काय सगळ्यांची अळमटळम चालली त्याच्यामुळेच झालेली नाही आहे. प्रत्यक्षामध्ये बाकीचे गुन्हे लागून त्याच्या पलीकडे हे पुस्तक जप्त व्हायला हवं होतं आणि त्याच्यावर बंदी घालायला हवी होती. PCPNDT कायद्याअंतर्गत जर सोनोग्राफी मशीन असेल ज्याचा गैरवापर केला जातो असं लक्षात आलं तर त्याच्यावर जप्ती आणता येते. त्याचे अधिकार ॲप्रोप्रिएट अथॉरिटीला आहेत. मग तसं असेल तर अशा पद्धतीचं प्रचार आणि प्रसार जो काय आहे लिंग निवडीच्या कायद्याच्या विरोधात जो काय प्रचार आणि प्रसार या बाबतीत चाललेला आहे तर ते साहित्य जप्त करायला हवं. ते साहित्य जप्त करायला हवं. डॉक्टर जमदग्नी तुमच्याकडे येणार आहे, पण त्याआधी मला प्रेक्षकांना सांगायचं आहे केवळ बालाजी तांबेंच्या पुस्तकापुरतं हे मर्यादित नाही आहे. अशी असंख्य पुस्तकं आज बाजारात उपलब्ध आहेत आणि ती वाचली. मला 2 पुस्तकं आज उपलब्ध करून देण्यात आली, आमच्या रिपोर्टरनी ती आणली आणि त्याच्यामध्ये जे लिहिलं आहे ते वाचलं तर अक्षरशः आपण कुठच्या काळात वावरतोय असं वाटतं. मुलगा होण्यासाठी अनुभवी तोडगा असं या पुस्तकात नाव आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, प्रतिवर्षी नवरात्रीतल्या 4थ्या माळेपासून ते 9व्या माळेपर्यंतच्या कालावधीत चिपळूण नजीक तुरभव गावी श्री मनाई देवी जी आहे तिची ओटी भरावी आणि मुलासाठी प्रार्थना करावी. नंतर हे करावं ते करावं. इथे दुसरं एक आहे की शनीची 7.5 सुसह्य होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि अचानक अर्थप्राप्ती करून दिली पाहिजे तर कोणता मंत्र म्हटला पाहिजे. मला तुम्हाला विचारायचं आहे, अशी पुस्तकं जी आहे ही जप्त केली पाहिजे, त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे? निश्चित ही पुस्तकं जप्त करायला हवीत. कारण पोलिसांना अधिकार आहे तसा. PCPNDT कायद्याखाली समुचित प्राधिकरणाला, म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटचे जे काही शल्यविशारद आहेत ज्यांनी ही ॲक्शन घेतली आत्ता, त्यांना ते अधिकार आहेत. कारण जिथे लिंग निवड केली जाते ते मशीन जप्त करायचे अधिकार आहेत. तसंच त्या लिंग निवडीच्या समर्थनार्थ ज्याचा प्रचार आणि प्रसार होतोय ती पुस्तकं जप्त करायचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. ही पुस्तकं उलट आयुर्वेदाला मला वाटतं बदनाम करतायत. निश्चित बदनाम करतायत. आणि प्रत्यक्षात बघायला गेलं तर नॉट ओन्ली आयुर्वेद, प्रत्येक ठिकाणी म्हणजे हे जे समविषम कॅलेंडर आहे ते इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि ते परदेशात सुद्धा आहे आणि अंधश्रद्धा जगभर आहे. आणि त्या संदर्भात एका मॉलने एक इंटरनेटवरती जाहिरात टाकलेली होती आणि त्याच्यामध्ये या कॅलेंडरचा उल्लेख केलेला होता. त्यावेळेला नव्या मुंबईच्या प्राधिकरणाने त्यांच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे, कोर्टामध्ये केस केलेली आहे. त्याच्यानंतर इंटरनेटवरून ती जाहिरात काढून टाकण्यात आलेली होती. तर त्याच्यामुळे निश्चितच पुस्तकातला हा आक्षेपार्ह भाग आहे, तर त्याच्यामुळे तो आक्षेपार्ह भाग तर निश्चित वगळला पाहिजे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ती जप्त केली गेली पाहिजे. डॉक्टर जमदग्नी, मला आयुर्वेद
वाईट आहे असं म्हणायचं नाही, तो योग्य की अयोग्य याविषयी वाद घालायचा नाही. माझा साधा प्रश्न आहे, भारतीय कायद्यानुसार PCPNDT ॲक्टनुसार जो गुन्हा आहे तो का करावा, कोणी आयुर्वेद, ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथीच्या नावाखाली? एवढा साधा प्रश्न आहे, काय उत्तर द्याल? कसं आहे, ज्ञान चांगल्या पद्धतीचं जे आहे ना ते काय कायद्याच्या अखत्यारीमध्ये येत नाही आहे. तो जो ज्ञान वापरणारा कोणत्या हेतूने वापरतो, चुकीच्या हेतूने वापरत असेल तर त्याचा हेतू आणि त्याची वागणूक जी आहे ती कायद्यानुसार गुन्हा ठरू शकते, हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. अन्यथा कसं होईल, आता ABC अशा 3 गोष्टी एकत्र केल्यानंतर बॉम्ब बनतोय असं जर असेल तर ते ज्ञानसुद्धा काढून टाकायला पाहिजे, केमिस्ट्रीतल्या बऱ्याचशा गोष्टी काढून टाकायला पाहिजेत, असं होऊन बसेल. तर वापरणारा माणूस जो आहे तो चुकीचा असेल, चुकीच्या इंटेन्शनने तो वापरत असेल तर तो गुन्हा हे आम्हाला मान्य आहे. पण इथं झालंय कसं माहिती आहे का, तर 93 साली हा ॲक्ट आला पहिले ना, नंतर 94ला तो आपल्या पार्लमेंटमध्ये पास झाला आणि नंतर तो एक्झिक्यूट झाला. पण त्याच्या आधीपासून या आयुर्वेदात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एका रस्त्याने चाललेला आणि मध्येच पोलिसांनी आणून हा वन वे ट्रॅफिकचा रस्ता आहे म्हणून बोर्ड लावला आणि लगेच जर सांगितलं आता या बाजून आलं तुला गुन्हा झाला आहे असं म्हटलं तर काही होतं. तर जे चांगलं आहे आणि ज्ञान आहे त्याला तुम्ही कायद्याच्या अखत्यारीत आणू शकत नाही. प्रत्येकाने सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजेत. कारण सोनोग्राफीचा विचार करत असताना असं लिंग असताना अशी फ्रेम दिसते किंवा सोनोग्राफीचा रिपोर्ट असा येतो, हे डॉक्टरांचं शास्त्र तुम्ही काढून टाकणार आहे का? कारण त्यातनं अनेक कंजेनायटल अनॉमलीज वगैरे आपल्याला समजत असतात. त्यामुळे जी चांगली गोष्ट आहे ती निरक्षर न्यायाने घ्यायला पाहिजे, जी वाईट आहे ती काढायला पाहिजे. आयुर्वेदातल्या ज्या गोष्टी भंपक वाटतात, पूर्वीचा विषयांतर होतं तरी मी सांगतो वागळे साहेब की असं होतं की इंट्रिन्सिक फॅक्टर आणि एक्सट्रिन्सिक फॅक्टर असे धरले जात होते आणि पोटामध्ये आपल्या रक्त तयार होतं जठरामध्ये, असा एक मुद्दा आयुर्वेदाने सांगून ठेवला आहे, आमाशयाश्रम पित्तम रंजकम रसरंजनात म्हणून. हा इंट्रिन्सिक फॅक्टर नंतर लक्षात आला लोकांच्या आणि आयुर्वेदाचं म्हणणं खरं होतं असं नंतर म्हणायला लागलेले आहे डॉक्टर. तर अशा ज्या कोणत्या डिस्प्यूटचे भाग आहेत हे भारतीय डॉक्टरनी लक्षात घेऊन एकत्रित काम करण्याच्या या गोष्टी आहेत आणि जे भंपक वाटतं ते आपापच बाहेर पडणार आहे. 5000 वर्षापूर्वीपासून आत्ता आयुर्वेद टिकण्याचं कारण त्या चांगल्या गोष्टी आहेत म्हणून आहे. वाईट गोष्टी आहेत त्या समाजच टाकून देतोय, त्याला सांगायला लागत नाही की बाबा हे कर किंवा हे करू नको. हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि एकत्रित काम करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी हे सुटणार आहे. नुसती वादावादी करून हे सुटणार नाही आहे. ठीक आहे, नुसती वादावादी करून हा प्रश्न सुटणार नाही. पण पहिल्यांदा मी डॉक्टर भाटेंकडे जाणार आहे आणि डॉक्टर संकलेच्या यांच्याकडे नंतर. डॉक्टर भाटे, माझा साधा, मगाशी तुम्ही म्हणालात हे कायद्यानुसार गुन्हा आहे, बालाजी तांबेंनी जे केलेलं आहे किंवा हे इतर अंधश्रद्धा पसरवणारे छोटे मोठे लोक जे करतायत हा कायद्यानुसार गुन्हा आहे. तो आयुर्वेदात हो किंवा ॲलोपॅथीमध्ये त्याला गुन्हा म्हणूनच ट्रीट केलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? ते तुम्ही म्हणताय ते पूर्णपणे बरोबर आहे. कारण सोनोग्राफीच्या बाबतीत असंच म्हटलं जातं की हे तर सायंटिफिक आहे, ह्याच्यावर तुम्ही असे कशी काय बंधनं आणू शकता. पण याच सायंटिफिक मशीननी गर्भामध्ये मुलगी आहे का मुलगा आहे जेव्हा फाइंड आउट करायला लागलं, लोक तसं ते करून घ्यायला लागले, तेव्हा त्याच्यावर बंदी आली की तुम्ही असं करू शकत नाही. मग कोणी म्हणायचं मी नाही केलं, माझं मशीन इतर कुणीतरी वापरलं, माझं क्लिनिक इतर कुणीतरी वापरलं, मी नाही केलं, असं चालणार नाही. असं सुद्धा या कायद्यात सांगितलंय. मशीन सुद्धा रजिस्टर असेल, माणूस सुद्धा रजिस्टर असेल, ते क्लिनिक सुद्धा रजिस्टर असेल आणि इथे जे कोणी काय केलं त्याच्यावर बंदी असली पाहिजे. हे सायंटिफिक आहे असं म्हणून चालत नाही. डॉक्टर संकलेच्या. मी पण याच्याशी सहमत आहे की कायद्यात याच्यावर बंदी आहे. केवळ 5000 वर्षापूर्वीपासून आम्ही असं सांगत आलो. ते बरोबर की चूक हा आणखी वेगळा मुद्दा आहे, पण ते केलं नाहीच पाहिजे. आणि इनफॅक्ट आयुर्वेदाच्या टेक्स्टबुकमधनं सुद्धा हे काढलं पाहिजे. त्याच्यात तर असं लिहिलं आहे की गर्भ आधी तयार होतो आणि मग त्याच्यात जीव येतो, म्हणून नाकात थेंब वगैरे दुसऱ्या महिन्यात टाकतात. हे अशास्त्रीय हे आता सिद्ध झालंय. तर ह्या सुद्धा गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. पण तुमचा जो मुद्दा होता की कायद्यात जे बसत नाही ते कुठल्याही परिस्थितीत खपवून घ्यायला जायला नको. मला शेवटी तुमच्याकडे यायचं आहे. बालाजी तांबेच्या निमित्ताने आपण अशासाठी चर्चा करतोय की बालाजी तांबेंचा अनुयायी वर्ग मोठा आहे. दुसरं म्हणजे हे जे काढलेलं आहे धक्कादायक बाब ही हे सकाळ वृत्तपत्र समूहाने काढले आहे. त्यांचे अभिजित पवार यांच्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे. तेव्हा आम्ही माध्यमांनी म्हणजे आम्ही माध्यमं भविष्याच्या इतर जाहिराती दाखवतो ती आमची कोंडी आहे, आमची तडजोड आहे, ती सगळी वृत्तपत्र दाखवतात.
पण अधिकृतपणे एन्डॉर्स करणं अशा प्रकारचं पुस्तक एखाद्या माध्यमांनी आणि बालाजी तांबेसारख्या माणसांनी ज्यांच्याकडे बडे बडे राजकीय नेते जातात, हे समाजाच्या दृष्टीने काय आहे, धोकादायक आहे की नाही? अत्यंत धोकादायक आहे समाजाच्या दृष्टीने हे. माध्यमांनी ह्या सगळ्याला सपोर्ट करणं हे गंभीरच आहे. कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हा आहे. परंतु लोकांना असं वाटतं, बघा एवढ्या मोठ्या वृत्तसमूहाने सपोर्ट केलाय म्हणजे ह्याच्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. त्याच्यामुळे ते जास्त गंभीर ठरतं. आणि तुम्हाला मुद्दाम सांगायचं म्हणजे पहिलं कन्व्हिक्शन जे होतं PCPNDT मधलं महाराष्ट्रातलं, तर ते एका मासिकामध्ये पुत्रप्राप्तीच्या संदर्भात जे प्रोसिजर आलेलं होतं त्याच्याविरुद्धच पहिलं कन्व्हिक्शन झालेलं आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच त्याच्यावरती ऍक्शन मुंबईतच घेतलेली होती. झालेलं आहे. मुंबईतच झालेलं होतं. आणि तेव्हा ते त्या डॉक्टर होत्या, त्यांनी असं लिहिलं होतं की ॲफिडेव्हिट दिलं होतं की मी मूल होण्यासाठी असं सांगितलेलं होतं, मुलगा होण्यासाठी नाही. परंतु त्या DTP ऑपरेटरने चूक केली. त्यावेळेला कोर्टाने असंही म्हटलं की या डॉक्टरांच्या बरोबर त्या DTP ऑपरेटरची चूक असेल तर त्याला सुद्धा आरोपी करण्यात यावं. तर त्याच्यामुळे निश्चितच बालाजी तांबे यांच्याबरोबर माध्यम समूह असतील किंवा ते विक्री करणारे जे काय वेगवेगळी सेंटर्स आहेत किंवा दुकानं आहेत, तर त्याचे सगळ्याचे मालक हे सुद्धा त्या कायद्यात गुन्हेगार आहेत. आणि जर का हे जास्त लोकांच्यापर्यंत अशा पद्धतीने पोचत असेल प्रचार आणि प्रसार लिंग निवडीचा, तर तो जास्त गंभीर आहे. म्हणजे बालाजी तांबेंसारख्यांबरोबर माध्यमांच्या मालकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणारा मजकूर, जाहिराती घेणं सुद्धा गुन्हा आहे या देशामध्ये. कायद्याने त्याला बंधन आहे, कायदा तो नाकारतो, त्यामुळे ते करणं सुद्धा गुन्हा आहे. पण शेवटी पुन्हा एकदा मी प्रश्न बघतोय, पुत्रप्राप्तीचा प्रचार करून बालाजी तांबेंनी कायदेभंग केला आहे का? बघा पडद्यावर 60% लोक म्हणतात होय बालाजी तांबेंनी कायदेभंग केला आहे. मग तसा कायदेभंग झाला असेल तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण बालाजी तांबे हे राजसत्तेच्या जवळ आहेत, बालाजी तांबे हे अर्थसत्तेच्या जवळ आहेत. म्हणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कारण ज्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार केली आहे ते गणेश बोराणेंसारखे कार्यकर्ते ही कारवाई शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. लोकांनी सावध राहावं, अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये. इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत राहा महाराष्ट्र. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेअरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव.